सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग। बघा क्लिनिंग वर्क सुरू आहे, या तुम्ही पण। हे बघा पूर्ण डस्टी होतं, पूर्ण एवढं बाल्डी भरून कचरा झालेला पूर्ण, एवढं सर्व क्लीन केलं बघा हे पूर्ण। त्यानंतर इथे पण बघा एकदम व्यवस्थित क्लीन, हे क्लीन झालेलं आहे सर्व पाथवे। हे सर्व का केलं, कारण आज ट्विन 1 आणि ट्विन 2ची आपली बुकिंग आहे, त्यामुळे रोड कसा रस्ता कसा साफ पाहिजे ना। ओके, तर इथे बघा सकाळी आपल्या घावण्या चटणीची ऑर्डर आहे आणि इथे किती तवे ठेवलेत आपण? 3। ओके, 1 2 आणि 3 आणि टोटल आपले 6 प्लेट तरी मिनिमम हवेत। ओके, एक्स्ट्रा लागली तर घेतील। बघा आता माझी गाडी ही, आपली गाडी ही 4th सर्व्हिसिंग का 3rd सर्व्हिसिंग आहे मला लक्षात नाही, पण सर्व्हिसिंगला मी गाडी नेतो आहे। टायमिंगवर झालेलं बरं असतं। आणि अजून एक मला डाऊट आहे, मी काल डीमार्टमधून पोहे आणले पण ते चिवड्याचे घाईतून चिवड्याचे पोहे आणले, बघूया रिप्लेस होतात काय। ते तसेचे तसेच आहेत आणि बिलसुद्धा माझ्याकडे आहे, तर रिप्लेस होते का आपण बघूया। चला, जायच्या अगोदर अजून एक काम, आपला जो ट्विन 1 मध्ये मधी दरवाजा आहे, ट्विन 2 मध्ये आपल्याला मधी दरवाजा लावायचा, कारण आपण AC लावतोय ना। तर त्यासाठी मी माप घेण्यासाठी बोलवलेलं आहे। चला, ते पण आले, माप घेणारे पण आलेत। बघा बॅक टू बॅक अशी सर्व कामं करून घेतोय, म्हणजे कसं एकदा फ्लोमध्ये होमस्टे आला की मग मध्ये काम करता येत नाही। हे बघा आपले चिंटू पिंटू झोपलेले आहेत आणि चला ही एरिया फक्त साफ करायची राहिली, नंतर करू साफ। हे बघा ह्याच्यामधून जायला लागेल तुम्हाला। ओके, तर तुम्हाला ट्विन 1 ट्विन 2 बुक झालेत। इथे 3 जण येतात आणि इथे 3 जण। हे बघा 3 जणांसाठी आपल्या इथे बेड रेडी आहे। आणि तुम्हाला इकडे दाखवायचा हा जो मिडल डोर आहे, ह्या ट्विन 1ला आपण मिडल डोर लावलेला आहे बघा, म्हणजे रात्री झोपताना तुम्ही हे बंद करून पण झोपू शकता। ओके, तर हा डोर लावलेला आहे। तसंच आपण, आणि इथे कसं AC फिटिंग होणार आहे ना, तर या रूमला AC कूलिंग फटाफट होईल। त्यासोबतच आता इथे पण आपल्याला AC फिटिंग करायची आहे, पण ह्याला आपण मिडल डोर लावलेला नाही, ह्याला मिडल डोर नाही, त्याला आपण डोर लावून घेणार आहे सर्व। बाकी आतमध्ये बसायला दिलेलं आहे बघा। आणि इथे सुद्धा 3 बेड, टॉवेल, साबण, शॅम्पू सर्व दिलेलं आहे बघा। बाहेरचं वातावरण पण बघा, टाईल्स बिल लागले, कलर बिल लागले की अजून छान वाटेल। बघा रात्री आपल्या गेस्टला मटन थाली हवी आहे 2, त्यासाठी मी मटन आणायला गेलो होतो बघा। आणि हे मटनचं दुकान पण आपल्या होमस्टेपासून 4.5-5 किलोमीटर लांब आहे, पण इथे चांगल्या क्वालिटीचं मटन मिळतं, फ्रेश कापलेलं। चला आता जाऊन गाडी देतो मी सर्व्हिसिंग। हे बघा इथे हे सर्व बिस्लरी आहे बघा। आता गोल्ड सिल्वरचं बुक आहे ते ट्रिपला गेलेत, कशेली साईड, पावस साईड गेलेत। आता ट्विन 1 ट्विन 2 पण येतात आणि पुण्याची बुकिंग झाली आहे, म्हणजे पुण्यातून येतात। दोन्ही रूम घेतले, ट्विन 1 पण आणि ट्विन 2 पण, पण त्यांना बिस्लरीज हवेत, त्यांना बिस्लरी पाहिजे। त्यांच्या रूम मध्ये ठेवायला चाललो, 6-6 12 आहेत ना, 2 दिवसाची बुकिंग आहे, तर 6-6 ठेवून येतो। आणि इकडे बघा तुम्हाला अशी बिस्लरी पाहिजे का, घरातलं पाणी पाहिजे, हे मी ऑलरेडी विचारतो, तुम्ही पण सांगू शकता। बरोबर। आणि जर बिस्लरीचे बॉटल्स उरले, एक बॉटल 20 रुपयाला देतो आम्ही। ओके, आणि उरले तर ते तुम्ही परत देऊ शकता, त्याचे 20-40, समजा 5 बॉटल दिल्यात परत, ते 100 रुपये मायनस। बरोबर, तसे मी जास्त देतच नाही, पण खाली 6 जण 2 दिवसासाठी राहतात, तर एवढे 12 बॉटल लागणारच। आणि उरले तरी मला परत देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। बरोबर, त्याच्या मायनस करता येते। चला ह्या रूममध्ये आपण 6 बाटल्या ठेवूया पहिले। बघा अशी सर्व अरेंजमेंट तुम्ही जर आम्हाला ऑलरेडी सांगितलं की सर्व अरेंजमेंट करता येते। तुम्हाला या बाटल्या पाहिजे तर या घेऊ शकता, किंवा आमच्या घरातले बाटले पण एकदम छान आहे, आम्ही पण आमच्या घरातलंच पितो, ते सुद्धा तुम्ही इथे येऊन पिऊ शकता, त्याचे पाण्याचे पैसे नाही। या बाटलीचे 20 रुपये एक। तिथे बघा 6 बॉटल ठेवले, त्यासोबत ग्लास, चमचा सर्व ठेवलेला आहे, आणि सिंक पण बघा व्यवस्थित साफ केलेला आहे। चल बाकीचे 6 बॉटल या।
तर इथे बघा हे सर्व नारळाची पिशवी आणलेली मी नारळ आणलेत आपले लोकल जे आहेत घरं त्यांच्याकडनं आणलेत बघा. जसं मी लास्ट टाइम पण बोललो होतो की आपण इकडे बघा फोन आलेला आहे ताईचा बाबूचा. मी सांगितलं होतं की लोकल जे आपले गेस्ट लोकल आपले जे राहणार आहे त्यांच्याकडनं नारळ आणणार. तर हे बघा एवढं सर्व नारळ आणले ते त्यांच्याकडनं. हे बघा म्हणजे आपण जर बिझनेस करतोय तर आपल्या आजूबाजूवाल्यांचा पण तेवढा थोडा फायदा झाला पाहिजे. गेस्ट आले आहेत आणि त्यांचा मला फोन आलेला आहे. रिसेप्शन मस्त. चला थँक्यू. गाडी बघ एकदम मस्त चकाचक झालेली आहे. वा गाडी तुम्ही आतून बघाल ना आतून तर वा एकदम मस्त एकदम चकाचक. पायाखाली पण एकदम साफ करून दिलेले क्लीन एकदम नीट अँड टायडी. असं वाटतंय काहीतरी नवीन गाडी चालवते परत. चला आता जाऊया घरी. आपले गेस्ट आलेत. खाली 6 गेस्ट वरती 6 गेस्ट. टोटल आज सॅटर्डेचे 12 गेस्ट आहेत आपले. 12 थाले आपल्याला बनवायचे. सीटबेल्ट लावायचं विसरलो मी. आणि पहिल्या 2 सर्व्हिसला काहीतरी 40-50 रुपये लागले होते. तर या थर्ड सर्व्हिसला 3000 रुपये दिले होते. त्यामधून 130 रुपीज म्हणजे 130 रुपीज परत आले. तुम्ही 2900 रुपीज पकडा मला सर्व्हिस चार्जमध्ये लागले. म्हणजे बाकी त्यामध्ये काय काय वेगवेगळं इन्क्लूड केलं आहे तेच. चला आतून दाखवतो बघा कशी व्यवस्थित साफ गेली आहे बघा गाडी. आणि आता मी काय आणलं त्याच्यात दळण ठेवलं आहे बघा त्याच्यातच. गाडी बघा कशी शाईन करते. चला इथे बघा गाडी घेऊन आलो. दूध पण घेऊन आलो. आणि इकडे पाठी संध्याकाळची ऑर्डर बघा. असं तुम्ही आल्यावर हे मागू शकता. 1 प्लेट भजी, 2 प्लेट कांदा भजी आणि सॉरी बटाटा भजी येते आणि 2 प्लेट इकडे कांदा भजी बनते. ओके हे 2 घेऊन जाऊ मी पहिले. चला हे आपले कांदा भजी आणि चहा किती आहेत? 5. ओके हे बघा बघा बोललो ना कारच्या खाली असतं ते बघा. अरे वा काव्या नवीन. ते घे आतमध्ये घेऊन चल. तू हे घे कारण मी पीठ घेतोय ना. पीठ घेतलंस की तुझा बघ. अरे रे 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 नवीन गाडी परत हे झाली सफेद झाली. चला नाही बघा इकडे पण अशी नवीन चेक इन होत राहतात बघा. ही गाडी पुण्यावरून आली आहे. चला आतमध्ये. तर इथे बघा इकडे आपली काजल आहे. तिकडे काकी आहे आणि या गेस्ट आहेत आपल्या. आणि त्यांच्या लहान बाबू आहे काजल. किती महिन्याचा आहे माहिती आहे? 7.5. हां. आणि जर तुम्ही इथे बाबूला घेऊन येत आहे तर तुम्ही इथे किचन वापरू शकता. बाबूचा जो काय खाणं पिणं होईल ते आमच्यातर्फे सर्व कोणाचंही. पण किती लिमिट ठेवायची? बाबू किती असतो? छोटा 2 वर्षाचा असतो ना. हां म्हणजे तुम्ही येऊन सर्व करू शकता. इथे बघा त्या मॅडमनी पण इथे त्यांचं जेवण आणलं आहे. हे काय बनवतं त्यांचं? हे खिमटी आहे. हां हां मग हे खातो ना तो. खरं. आणि यांची फॅमिली बाहेर फटाके फोडायला आले खाली. लाईट. चला फटाके फोडतो तू. फटाके फोडायला चला. चला. आणि हे आपले गेस्ट गोल्ड सिल्वरमध्ये दोन्ही रूममध्ये आले. टोटल 6 जण आहेत. हां एक कपडे जाळू नका एक दुसऱ्यांचे बस. कोणकोणते फटाके आणले दाखवा आम्हाला. हे बघा पाऊस. ह्याला बटरफ्लाय. बटरफ्लाय. हे काय? हे तडतडी पाऊस आहे. हा बरोबर ना. हे आपले स्पार्कल आणि हे रेड स्पार्कल. आणि हे कोण लावणार आहे? हे हातात पकडायचे पण लावताना. मी लावणार. हा बघा असा लावायचा. लांब लांब उभा राहून लावायचा कधी पण पाऊस. हा बघा आमच्याकडे लहान गेस्ट सुद्धा आले. सर्वात लहान गेस्ट. काय नाव आहे याचं? अवीर. आवडलं त्याला पाऊस वाटतं. ठेवलं कुठे काय? चला लावा. पाऊस बॉम्ब बीम. आता बॉम्ब फुटतील तर आमचे पिल्लू बघा आता आलेत. आमचे इथे व्ह्यूअर कोण आहे? सबस्क्रायबर कोण आहेत? म्हणजे हां त्यांना भीती वाटते का फटाकड्यांची?
पिल्लू काय होतं पिल्लू? तर लागलाच नाही मधलं. पिंकी पटकन. पप्पा इकडे या माझ्या बाजूला. ती पण लावा लागल्या. पप्पा इकडे या. आतमध्ये घेऊन जाताला आई. हॅपी दिवाळी. पप्पाची अशी आहे. आणि थँक्यू तुम्हा सर्वांना, तुम्ही इथे आलात होमस्टेमध्ये. जरा हां, मग लाईटी बंद करतो, तुम्हीच पेटवत राहा इकडे सर्व. वा वा, छान. हा आज मला बघितलं. वा, छान. कमेंट करत होते ते. थांबा थांबा, गुड्डीला नको, तुम्हीच सांगा. हे फॅन बंद करा ना, तर आवाज येतो फॅनचा. हे ते बेसिंग लावले ना, ते कमेंट कोण करत होते रॉंग आहे म्हणून. ऍक्च्युली रॉंग नाही आहे, बरोबर आहे. हां, आणि हे वापरणारे तुम्हीच फर्स्ट आहे माहिती काय. हा पण हे बरोबर आहे ना इकडे असं. हा, बरोबर आहे. हां, आणि तुम्हीच पहिले आहे. तुम्हीच पहिले ज्यांनी पहिली हे खाली जेवायला सुरुवात केली. थँक्यू. होय. चला, ताटाचं वाढायचं काम सुरूच आहे. पण सुरुवातीला बघा 6 ग्लास त्यांनी सोलकढी मागितलेली, तर हे आता बाहेर जातोय आपलं. बघा, आता दिवाळीचा सण आहे आणि सॅटर्डे सुद्धा आहे आज, आणि बुकिंग 4ही रूम बुक आहे आणि 4ही रूम जेवायला आहेत. ओके, तर या कंडिशनमध्ये आम्हाला मिनिमम 3 स्टाफ तरी पाहिजे. फक्त आज काकी आहेत मदतीला, बरोबर का काजल? आणि बाकीचे स्टाफ आज काय अवेलेबल नाही, आणि उद्या सुद्धा आहेत का? काय रिझन आहे? उद्या भाऊबीज आहे आणि आज शॉपिंग करायची भाऊबीज आहे, म्हणजे ह्या रिझननी काहीच नाही. आणि आमचं दोघांचं इथे बघा, इथे फटाफट 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 काम चालू आहे. 6 थाली. तुम्हाला आता ऑर्डर सांगू, जी 6 ऑर्डर होती, ऑर्डर डबल गेली आहे बाहेर, बरोबर ना काजल? डबल बाहेर गेली. आता तेच, आता बाकीचे इथे ऑर्डर बघा, 2 सुरमई थाली, 2 पापलेट थाली. इथे बघा, आपली सुरमई बांगडा थाली, सुरमई बांगडा थाली, पापलेट बोंबील थाली, पापलेट बोंबील थाली. इकडे मटन थाली, मटन पण दिलं आणि मटन फ्राय पण दिलं आहे. आणि इकडे बघा, ते एक मोठी नल्ली पण दिली आहे मटणाची. इकडे मटन फ्राय आणि मटन ग्रेव्ही, मटन फ्राय. ती आपली मटन थाली, सुरमई थाली, पापलेट थाली, सर्व कॉम्बिनेशन हा तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळालं बघा. तर आणि ह्या कॉम्बिनेशन बघा, भांडीचं आणि जेवणाचं, आणि आम्ही बाहेर न्यायचं. चला काकी, हे पकडा. एक पापलेट थाली बाहेर होते, त्यासोबतच एक हे मटन थाली बाहेर. एक 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 करून बघा, आम्ही सर्व बाहेर देतो आता. ओके, हां, मग गडबड झाली. ओके, हां, चला असंच बघा, इथे आमचं काम सुरू असतं. आणि उद्या भाऊबीजेच्या सर्वांना काय म्हणायचं, भाऊबीजचं उद्या काय म्हणत, हॅपी दिवाळीच म्हणूया. आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. आणि तुम्ही या, आज बघा 4ही रूम बुक आहे, उद्यासुद्धा 4ही रूम बुक आहेत. तर असं तुम्ही येत राहा आणि आम्ही तुम्हाला जेवायला देत राहू. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवा. बाय बाय. आणि आमच्याकडे आमरस पण घ्यायला या.